पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान सय्यद हुसेन शाह हा दहशतवाद्यांशी भिडलाय। मात्र पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद आदिल हुसेन शाहला आपला जीव गमवावा लागलाय। जम्मू काश्मीर मधील पहलगाम या ठिकाणी दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय, तर अनेक पर्यटक जखमी आहेत। यात 6 महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे। या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांवर टार्गेट केला असा दावा देखील व्हिडिओमध्ये करण्यात येतोय। दरम्यान याबाबत सोशल मीडियावर या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या एका मुस्लिम तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात स्थानिक घोडेस्वार सय्यद हुसेन शाह याला आपला जीव गमवावा लागलाय। पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद आदिल हुसेन शाहला आपला जीव गमवावा लागला। तो दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करीत होता अशी माहिती समोर येतेय। तर त्याने निर्दोष पर्यटकांना मारू नये अशी विनंतीही दहशतवाद्यांना केली। तसेच पर्यटक हे काश्मीरी लोकांचे पाहुणे आहेत, त्यांना मारू नका असंही तो म्हणत होता। मिळालेल्या माहितीनुसार सय्यद आदिल हुसेन शाह घोडेस्वार होता आणि तो त्याच्या कुटुंबात एकमेव कमावणारा होता। त्याच्या मृत्यूनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्याच्या आईला अश्रू अनावर झाले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।